किशोर तिवारी जे आत्तापर्यंत शिवसेनेचे नेते प्रवक्ते होते त्यांच्याकडे जाऊयात। किशोरजी, पहिली गोष्ट, तुम्ही मधल्या काळामध्ये याबाबत काही गंभीर आरोप केले होते। आज दिशा सालियांच्या वडिलांनीच हे आरोप केले, जे पूर्वी म्हणत होते की त्यांच्या मुलीची आत्महत्या ही नैसर्गिक आहे किंवा तिचा मृत्यू हा नैसर्गिक आहे। आता मात्र ते म्हणतात की त्यांच्या मुलीचा बलात्कार आणि निर्घृण हत्या झालेली आहे। तुमची याच्यावरती काय प्रतिक्रिया? नाही कमलेश, मी काय म्हटलं होतं की त्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना गोवण्यात येत होतं आणि आदित्य ठाकरे ला गोवण्यात येत होतं। मात्र त्यांच्या वडिलांनी त्यावेळेस जे पोलिसांमध्ये दिलं होतं त्याच्यानंतर आता त्यांनी एक याचिका दाखल केली आहे रिट पिटिशन मध्ये। त्यांनी त्याचा जबाब लिहिला आहे। आता हायकोर्ट त्याच्यावर निर्णय घेईल, पण त्यांनी लावलेले आरोप प्रचंड प्रमाणात गंभीर आहेत। मात्र मी एक गोष्ट बोलली होती की तिथे जी पार्टी होती त्या पार्टीत 8:30-9 पर्यंत आदित्य ठाकरे गेले होते, नंतर ते निघून आले। आता त्यांनी काही आदित्य ठाकरेंवर त्या रिट पिटिशन मध्ये आरोप लावले असते तर कोर्ट त्याचं कॉग्निजन्स घेईल। मात्र आता 1 वर्षानंतर किंवा 3-4 वर्षानंतर तुम्ही अशी रिट पिटिशन कराल ती आफ्टर थॉट होऊन जाते। आफ्टर थॉट झाल्यावर त्याची म्हणजे ते पुरावे कुठे राहतील, काय राहतील। आता हायकोर्टाने काय निर्णय देते, परंतु अशी सीबीआय इन्क्वायरी तर पेंडिंगच आहे, तर हायकोर्टाने त्याच्यावर तो निर्णय घेईल। मात्र प्रकरण जे आहे त्या प्रकरणात खूप काही राजकारण झालेलं आहे कमलेश, आणि मला असं वाटते की आता त्यांच्या वडिलांवर कोण दबाव टाकतोय, कारण त्यावेळेस तर त्यांच्या वडिलांनी म्हटलं होतं की माझ्या मुलींनी आत्महत्या केली आणि तिच्यावर काही बलात्कार वगैरे झाला नाही, त्याचा काही खून झाला नाही आणि त्यांना तक्रारी करायची नाही असं म्हटलं होतं। तर आता त्याला कलाटणी मिळाली आहे, तर हायकोर्ट काय निर्णय घेतो त्याची वाट बघूया। नाही, पण त्यांनी म्हटलं की राजकीय दबाव टाकण्यात आला होता। त्यांनी 3 गंभीर आरोप केलेत की यंत्रणा या राजकीय दबावाखाली काम करत होत्या, काही राजकीय व्यक्तींना, काही इन्फ्लुएन्शियल महत्त्वाच्या व्यक्तींना वाचवण्यासाठी हा केस केली जात होती। अनेक प्रकारचे पुरावे देखील त्याच्यात दाबण्यात आलेत, नष्ट करण्यात आले आहेत। हे अत्यंत गंभीर आरोप आहेत। बरं, कसं आहे, तुम्ही मगाशी म्हणाला होतात की याच्यापूर्वी आरोप होत होते पण ते राजकीय होते, पण आता तिथेच वडील, ज्यांचं तुम्ही मगाशी उदाहरण सांगितलं की त्यांना तक्रार नाहीये, पण आता तेच तक्रार करतात, त्यामुळे ही केस अजून गंभीर झालेली आहे। किशोरजी, तर एक कमलेश, आता अप्रोप्रिएट कोर्ट जो निर्णय घेईल, राजकीय दबाव टाकणारी मंडळी कोण होती आणि ते अधिकारी सुद्धा सध्या हयातच आहेत ना, ज्या अधिकाऱ्यांवर हे टाकण्यात आलं, आणि फॉरेन्सिक मध्ये किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये कोणी फॅब्रिकेशन केलं असेल तर हत्याच असते, आणि हत्या आणि बलात्कार या गोष्टी लपल्या जात नाही। तर तिच्यावर अन्याय झाला आहे तर तिला न्याय मिळेल अशी सर्वांची इच्छा असेल। मात्र त्याच्यावर जसे नारायण राणेचा मुलगा होता किंवा काही लोक होती, ती लोक त्याच्यावर आपलं ते आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबावर त्यांचं जे उरफाट प्रेम आहे ते प्रेम त्यावेळेस काढत होती। मात्र त्यावेळेस जे प्रकरण आलं त्यावेळेस प्रेमा फेसी सगळा केस जी होती ती आत्महत्येची होती आणि एक अनफॉर्च्युनेट डेथची होती। मात्र आता परिस्थिती बदलली आहे आणि याच्यामध्ये सत्य बाहेर येईल असं मला वाटतं, आणि हे प्रकरण खूप एकदाच सोक्षमोक्ष व्हायला पाहिजे ना। ठीक आहे, ठीक आहे, खूप खूप धन्यवाद तुमचे किशोरजी।